सोबत या निमित्तानं आता सुषमाताई अंधारे जोडल्या गेल्या आहेत। सुषमाताई, आवाज येतोय माझा आपल्याला? बोला जी। या निकालाच्या अनुषंगाने आपल्याकडून विश्लेषण आणि आपलं या संदर्भातलं विवेचन ऐकायचं आहे। सकाळच्या वेळेला जी परिस्थिती होती ती बदलली आहे। ती परिस्थिती बदलल्याच्या नंतर सुद्धा भाजपवाले म्हणतायत की हा आनंदोत्सव करण्याचाच काळ आहे। भाजपाचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांना फार असं रेटून बोलायची सवय आहे। मात्र 227 पैकी 72-73 जागा म्हणजे बहुमत नसतं। 227 पैकी तुमच्याकडे किमान 114 जागा जेव्हा असतील तेव्हा तुम्ही बहुमतात आहात। आता जे आकडे आहे ते तुम्ही शिंदेचे आकडे जोडून स्वतःची पाठ थोपटून घेत आहात, हा एक भाग। दुसरं असं की ठाकरे संपलेले आहेत वगैरे, ठाकरेंना धक्का, ठाकरेंकडून कुणीही गेला की ठाकरेंना धक्का, असं जे काही चित्र दाखवलं जात होतं ते किती खोटं आहे हे या निमित्ताने स्पष्ट झालं। कारण सदा सरवणकरांची दोन्ही पोरं जेव्हा हरतात, राहुल शेवाळेंच्या वहिनी हरतात, वायकरांची पोरगी हरते, प्रताप सरनाईकांच्या घरात पराभव होतो, तर हे सगळं यामिनी जाधवांचा निसटता विजय होतो, हे जर सगळं चित्र जर एकूण बघितलं तर लक्षात येतं की दिग्गज जरी गेलेले असले तरी सुद्धा ठाकरेंवर त्याचा यथकिंचितही परिणाम झालेला नाही। तिसरी गोष्ट अशी यामध्ये की या सगळ्या निकालांमुळे एक गोष्ट वारंवार स्पष्ट होत आहे की कायमच भाजपाच्या हे लक्षात आलं की आपण एक हाती कधीही मुंबईवरच काय, आपण पुण्यावर सुद्धा राज्य करू शकत नाही, मग काय करूया, मग फोडा आणि राज्य करूया। म्हणून मग इथे शिंदेंना फोडलं जातं, तिकडे पुणे आणि पिंपरी चिंचवड मिळवण्यासाठी पवारांच्या कुटुंबामध्ये आग लावली जाते। त्यामुळे लोकांची कुटुंब फोडणं, पक्ष फोडणं आणि एवढं करून सुद्धा, एवढी षडयंत्रांचं राजकारण करून सुद्धा भाजपाला तो बहुमताचा एक हाती आकडा घेता येत नाही। भाजपा आता पुन्हा तेच करेल। भाजपा विधानसभेच्या काळामध्ये स्वतःची खुर्ची बसवण्यासाठी त्यांनी शिंदे आणि अजितदादा दोघांना वापरून घेतलं आणि मग दोघांना अडचणीत आणायला सुरुवात केली। आता महापालिकेच्या वेळेला पुन्हा भाजपा तेच करणार की शिंदेंना वापरून घेणार महापौराच्या खुर्चीसाठी आणि मग पुन्हा शिंदेंनाच अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करणार। तर हे सगळं मला वाटतं की आमचा निकाल हा जास्त समाधानकारक आहे। आम्हाला आनंद आहे की करोडो रुपये पाण्यासारखे जेव्हा भाजपा निवडणुकीवर खर्च करत होती तेव्हा आमच्याकडे मात्र अत्यंत पोटाला चिमटा घेऊन काम करणारा निष्ठावंत शिवसैनिक ताकदीने उभा राहिला आणि आजचं जे काही यश आहे याचं संपूर्ण 100% श्रेय हे मुंबईतल्या शिवसैनिकांना जातं। थँक्यू सो मच।